लाडकी बहीण योजना आज SMS येणं खूप गरजेचं आहे। 1 रुपया तुमच्या अकाउंटला येणं खूप गरजेचं आहे। काय नेमकी बातमी आहे, काय स्वरूपाचं अपडेट आहे, सविस्तरपणे आपण बघणार आहोत। ज्यांना SMS आला नसेल त्यांनी नेमकं काय खबरदारी बाळगायची, अकाउंटमध्ये 1 रुपया आला नसेल तर काय करायचंय, काय ही बातमी आहे सविस्तर स्वरूपात बघणार आहेत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर तुम्हाला तुमच्या अकाउंटवर SMS यायचा असेल, अकाउंटवर पैसे यायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंतर काय पुढे अपडेट येणार आहेत ते पण तुम्हाला सगळे सांगणार आहेत। तर चॅनलवर नवीन असताल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवा, कारण खूप सोप्या भाषेमध्ये समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला दररोज मी सांगत असतो। बघा, मी 2 ते 3 दिवसापासून परत सांगतो की आधार कार्ड तुमच्या बँकेला अपडेट करून घ्या। बघा, काल रात्री ही न्यूज आलेली आहे की बाबा लवकरात लवकर बँक तुम्ही अकाउंटला काय करून घ्या, लिंक करून घ्या। डीबीटी अकाउंट, डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तुमच्या डायरेक्ट आधार कार्डला जे अपडेटेड असेल ते तुम्हाला पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला भेटणार आहेत। बघा, अपडेट काय आहे आता आपण जाणून घेऊया। लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची ही कालची न्यूज आहे। बघा, त्यांना पण सगळ्याला माहित झाले, आपण एवढे सारे व्हिडिओ बघितलेत। कालचा व्हिडिओ एवढा व्हायरल झालाय आपला की त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आधार कार्ड तुम्ही अपडेट करून घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्या। याच्यानंतर बघा, हे अपडेट तुमच्या समोर आज आलेलं आहे। जर तुमचं अजून पण बँक नंबर तुमचा आधार कार्डशी लिंक नसेल तर लवकरात लवकर बँकेमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचंय। तुम्हाला SMS, परत सांगतोय, तुम्हाला SMS येऊन फक्त चालणार नाही। अकाउंटला 1 रुपया आलेला असेल तर तुम्हाला पैसे 17 तारखेला भेटणार आहेत, 17 ऑगस्ट। लक्षात घ्या, 17 ऑगस्टला तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील अकाउंटला तर तुमच्या अकाउंटला 1 रुपया आतापर्यंत यायला पाहिजे, किंवा आज रात्रीपर्यंत 1 रुपया आला तर तुम्हाला 17 तारखेला पैसे भेटणार आहेत। चला, कुणाकुणाला हा SMS आलाय मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा सांगायचं आहे, आणि कुणाला 1 रुपया आलेला आहे त्यांनी पण कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि जर दोन्ही पण आले नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की सर आम्हाला दोन्ही पण आलेलं नाहीये, तर आम्ही नेमकं काय करायचंय। तर त्यांच्यासाठी आता एक गोष्ट मी सांगणार आहे, परत सांगणार नाही, परत एकदा सांगतोय, परत मी ह्या गोष्टी दररोज सांगणार नाही, आज शेवटचं सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्या गोष्टी करून घ्या। चला अपडेट्स मध्ये पुढे जाऊया। या ठिकाणी तटकरे यांनी, आदिती तटकरे यांनी काय सांगितले आपण या ठिकाणी बघूया। त्यांनी बघा सांगितले, 17 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावा। ठीक आहे, 17 ऑगस्टला या ठिकाणी तुम्हाला ते सांगतात की भेटतील। तर लक्षात घ्या, आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे। दिनांक 31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे। परत मी सांगत होतो तुम्हाला, बघा बरेच दिवसापासून मी तुम्हाला ओरडू सांगतोय, ज्यांचे 31 जुलै पर्यंत ज्यांनी फॉर्म भरला होता आणि ज्यांचं आधार कार्ड अपडेटेड होतं त्यांना 17 तारखेला पैसे या ठिकाणी भेटणार आहेत। आणि ज्या लोकांना मी बऱ्याच दिवसापासून 31 तारीख म्हणजे खूप दिवस झाले, आता जवळजवळ आज 14 तारीख आहे, मी 1 तारखेपर्यंत 1 ऑगस्ट पासून सांगतोय तुम्हाला की तुम्ही फॉर्म भरून घ्या, नंतर आधार कार्ड लिंक करून घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्या, बँक लिंक करून घ्या। ज्यांनी ते गोष्टी ऐकल्या होत्या त्यांना 1 रुपया आला। 9 ऑगस्टला बघा 1 रुपया त्यांना आला होता। 9, 10, 11, 12, 13, 14 प्रत्येकाला हळूहळू कुणाला आज येतोय, कुणाला उद्या येतोय, अशा स्वरूपात 1 रुपया आलेला आहे। पण ज्या लोकांना SMS आलाय, कोणता SMS तुम्हाला मी काल दाखवला होता, पाहिजे असेल तर तो SMS पण मी दाखवतो। ज्या लोकांना SMS पण आलाय आणि ज्या लोकांना 1 रुपया पण आलाय, अशाच लोकांना 17 ऑगस्टला पैसे भेटणार आहेत। आता तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला मग 17 तारखेला पैसे भेटतील का नाही?
100% सांगतो तुम्हाला तुमचे पैसे अकाउंटवर येणार आहेत, पण 17 तारखेला येणार नाहीत. आता पुढे त्यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे, ते तुम्हाला मी आता थोडक्यात सांगतो. एवढं वाचायची गरज नाही. त्यांनी त्याच्यामध्ये तेच सांगितलंय की बऱ्याच महिलांना त्यांचे बँक अकाउंट आधार कार्ड बरोबर लिंक केलेले नाहीत आणि त्याच्यासाठी आपण एक मोहीम राबवूया आणि मोहीम राबवून जास्तीत जास्त बँक या ठिकाणी यांनी बँकेला म्हणजे बँकच्या अधिकाऱ्यांना पण या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की जास्तीत जास्त तुम्ही आधार कार्ड या ठिकाणी लिंक करून घ्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढाच आहे यांचा की लवकरात लवकर तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या, फॉर्म भरून घ्या. आणि लक्षात ठेवा, परत एकदा सांगतोय तुम्हाला, ज्या महिलांनी ज्या ताईंनी अजून पण फॉर्म भरला नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलंय आतापर्यंत 1,35,00,000 एवढे अर्ज त्यांच्याकडे आलेले आहेत. अजून भरपूर सारे अर्ज येणं बाकी आहे आणि 31 ऑगस्ट पर्यंत, लक्षात ठेवा 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचे आहेत. आणि लक्षात ठेवा त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताल त्यावेळेस आधार कार्डचा जो नंबर आहे त्याच्यावर कोणतं बँक अकाउंट लिंक आहे तेच बँक अकाउंट तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेस टाकायचं आहे. आधार कार्ड व्यवस्थित टाकायचं आहे. आधार कार्डवरलं नाव व्यवस्थित बँकच्या ह्याच्यावर जे नाव आहे तेच तुम्हाला फॉर्म मध्ये टाकायचं आहे. आणि IFSC कोड बरेच लोक चुकवत आहेत, ते IFSC कोड पण चुकवू नका. व्यवस्थित फॉर्म भरा, व्यवस्थित डॉक्युमेंट लावा. आणि लक्षात घ्या अजून तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. तुम्ही म्हणत असताल की सर आज खूप खुशखबर तुम्ही आम्हाला देत आहेत. पहिली खुशखबर एक सांगितली, टेन्शन घेऊ नका. 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले तरी तुम्हाला या 17 तारखेला पैसे नाही भेटले तरी पुढच्या महिन्यात पैसे भेटणार आहेत. त्यांनी सांगितलंय, न्यूज मध्ये सांगितलेलं आहे सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. जरी या 17 तारखेला पैसे भेटले नाही पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा 2 हप्ते भेटतील. म्हणजे या 17 ऑगस्टचे पैसे पण भेटतील आणि पुढच्या महिन्यातले 1,500 पण तुम्हाला भेटणार आहेत. तर ह्या 2 गोष्टी समजल्या. एक फॉर्म सगळ्यांनी भरून घ्यायचा आहे, दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना पैसे भेटणार आहेत.